नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आत्ता जो आपण व्हिडिओ बनवतो आहे तो आपण 1-2 वेळ प्रकाशित केलेलं होतं की दहिसर RTOला आपण अपील केलेलं होतं आणि त्याने आपणाला 31 मार्च 2024पर्यंत वाहनं जी काही तुमच्या कार्यालयात जप्त केलेली होती आणि त्याची माहिती पुरवावी, त्याने चुकीची माहिती दिलेली होती, दिशाभूल करणारी होती. तर त्याचा अपील आपणाला 28/5/2024ला दुपारी 12:30 वाजता सुनावणी दहिसर RTOमध्ये झालेली होती. आणि मग तिथं जो निकाल झाला ते आज आपल्याला पत्र मिळालेलं आहे. म्हणजे कायद्यानुसार जर तुम्ही संघर्ष केला तर तुम्हाला माहिती परिपूर्ण मिळते. त्या अपिलात त्याने आदेश असे दिलेले आहेत की 15 दिवसाच्या आत ज्या काही कार्यालयाच्या आवारात गाड्या पकडलेल्या आहेत 31/3/2024पर्यंत अटकावून ठेवण्यात आलेले आहेत, अशी वाहनांची संख्याची माहिती अपीलकर्त्याला 15 दिवसाच्या आत जनमाहिती अधिकारी यांनी पुरवण्यात यावी. हा डायरेक्ट निकाल त्यांनी दिला आणि मग ते अपील त्यांनी निकालच काढला. आणि त्यात त्यांनी सदर असंही म्हणलेलं आहे की तुम्हाला जर हे काय आमचा निकाल मान्य नसेल तर तुम्ही पुन्हा 90 दिवसाच्या आत की तुम्ही द्वितीय अपील राज्य माहिती आयुक्त 13वा मजला नवीन प्रशासकीय इमारत मंत्रालयासमोर मुंबई यांच्याकडे 90 दिवसात तुम्ही अपील बी करू शकता. तर ह्या अपीलचा विषय असा होता, आपण दहिसर RTOमध्ये आपण माहिती मागितलेली होती की 31 मार्च 2024पर्यंत RTO विभागानं तपासणीच्या वेळेला तुम्हाला गाडी जी काय वाहनं जप्त केलेली होती त्याबद्दल तुम्हाला माहिती कळवा. तर आता ही वस्तुस्थिती मग त्याने अपिलाच्या दिवशी तपासली की शामराव मोकाशी वक्रतुंड तळमजला देवीपाडा मच्छी मार्केटजवळ मुंबई नंबर 66 3/4/2024 रोजीचा अर्ज आणि आवक क्रमांक त्यांचा कार्यालयाचा 1104 आणि दिनांक 4/4/2 प्राप्त झालेला आहे. जनमाहिती अधिकारी यांच्याकडून अर्जदारास अभिलेखावर माहिती विहित वेळेत व कार्यालयाचे पत्र ह्यांनी स्पीड पोस्टानं पाठवण्यात आलेलं होतं. म्हणजे माहिती दिली पण चुकीची होती. अर्जदाराने 9/5/2024 रोजी अपील अर्ज या कार्यालयात आवक क्रमांक 1526 9/5/2024 रोजी प्राप्त त्यांना झालेला होता. आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी अपीलदारास 28/5/2024 रोजी 12:30 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी बोरवली यांच्या दालनात सुनावणी ठेवण्याचे पत्र त्यांनी पाठवलेले होतं. तर आता त्याच्यातनं निरीक्षण असं झालं की यांना कळवण्यात आलेले होते आणि 28/5/2000 रोजी सुनावणीची जनमाहिती अधिकारी आणि अपीलकर्ता स्वतः कार्यालयात हजर होते. आता अपीलकर्त्याचं म्हणणं काय होतं, म्हणजे आपण अपील केलेलं होतं तर माहिती अधिकाऱ्याने वाहन तपासणीत जप्त केलेल्या वाहनांची माहिती मिळण्याबाबत माहिती मागवण्यात आली होती. सदर माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती मिळाली आहे. म्हणजे माहिती आम्हाला मिळाली आहे पण दिशाभूल करणारी आहे असं आपलं म्हणणं होतं. आणि सदर अपिलात 31/3/2024 अखेर जप्त केलेल्या वाहनांची माहिती मागितली. मग ते वाहन 2 वर्ष असू 3 वर्ष असू तुमच्याकडे कधीच बी असून द्या तरी असले तरी ते जप्त वाहनांची माहिती मिळण्याबाबत अपिलात नमूद केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्या अपिलातच म्हणलेलं होतं तुम्ही आता जप्त केलेलं वाहन म्हणजे ते कधीच बी असून द्या ना, तुमच्या ताब्यात आहे. अशा पद्धतीनं आपण ते सक्षम मागणी केलेली होती. कायद्यानुसार अपिलात गेलेलो होतो आपण. आणि मग त्यांनी ही सुनावणी होती. तर आता त्याने ह्याच्यात माहिती ज्या वेळेला मागितली मग तिथं जनमाहिती अधिकाऱ्यांचं म्हणणं बी तिथं असतंच ना, ज्या अधिकाऱ्यानं ही केलेली होती. तर त्यांनी असं म्हणलं की शामराव मोकाशी यांच्या माहिती अधिकार कार्यालयात दिनांक 4/4/2024 रोजी प्राप्त झाला. माहिती अधिकार अर्जामध्ये अर्जदाराने हवे असलेल्या माहितीचा कालावधी नमूद केला नसल्या कारणानं, म्हणजे त्यांनी त्यांचं काय म्हणणं मांडलं की ह्याच्यात कालावधी लिहिला नव्हता की कधीपासून गाड्या पकडलेल्या होत्या. म्हणजे आपण त्यांना काय विचारलेलं होतं 31 मार्चपर्यंत तुमच्या ताब्यात असणाऱ्या गाड्या
तुमच्याकडे त्या कधीच्या का असं ना 10 वर्षाची असली तुमचं RTO चालू झाल्यापासून असली तरी चालेल. मग त्यांनी काय केलं होतं 1/4/2024 ते 31/3/2024 या कालावधीची माहिती 30 दिवसाच्याच कार्यालयाने पाठवलेली होती, म्हणजे दोन गाड्यांची खाली. आणि मग त्यांनी आदेश दिला सुनावणीत या कार्यालयाच्या आवारात दिनांक 31/3/2024 अटकावून ठेवण्यात आलेल्या वाहनांची संख्या तसेच माहिती अपीलकर्त्यास 15 दिवसाच्या आत जनमाहिती अधिकारी यांनी पुरवण्यात यावी. म्हणजे अपिलात शेवटी निष्कर्ष असा झाला आणि त्यांनी आदेश दिले की 15 दिवसाच्या आत ज्या काही तुमच्या ताब्यात वाहनं आहेत त्याची माहिती 15 दिवसाच्या आत यांनी पुरवण्यात द्यावी. आणि मग ते अपील निकाल काढण्यात आला. सदर आदेशाविरुद्ध तुम्हाला जर काय ह्या अपिलात आणखीन काही तुमचं मन समाधान झालं नसेल किंवा काही योग्य वाटलं नसलं तर अपील करू शकता. ही बघा अधिकाऱ्यांची सही आहे. आणि मग हे आपणाला आज पत्र मिळालेलं आहे. शामराव महादेव मोकाशी, वक्रतुंड तळमजरा आणि तिथल्या सहाय्यक परिवहन माहिती अधिकारी यांचं नाव उभे आहे. यात असं काय नाही. म्हणजे आता ही 15 दिवसात त्यांना कायदेशीर मार्गानं माहिती आता ते आपल्याला मिळेल. आज आता आपल्याला पत्र आले येईल, ते बी 5-6 दिवसात मिळेल सगळी माहिती. हेही मात्र कायद्यानुसार जर आपण चाललो आणि योग्य माहिती आपणाला जी, आणि आम्हाला हे सार्वजनिक कामासाठी माहिती पाहिजे. त्यांच्या काय त्या सडलेल्या गाड्यांच्या माहिती करून काय आपल्याला काय ही करायचं आहे? काय नाही. एका स्क्रॅपिंग ॲक्टसाठी ही माहिती लागणार होती आणि ह्यांना देणं ते गरजेचं होतं. जी काय माहिती असते ती द्यायची असते. तर हे आज आपल्या अपिलाचं निकाल आपल्या बघल्यानं झालेला आहे. म्हणजे त्यांना 15 दिवसात त्याचा माहिती द्यावी लागणार. आता येईल 7-8-10 दिवसात पाठवतील. हे बोरोली RTOचे अपिलातची सुनावणी झालेली होती ना, हे सर्वांच्या समोर आता म्हणजे येईल माहिती आपल्याला, म्हणजे अधिकृत माहिती येईल ती त्यांच्या सही शिक्क्यानिशी. बाबांनो एवढ्या गाड्या आहेत, एवढ्या रिक्षा आहेत, एवढे जे काय असेल ती. फक्त तिने दोनच वाहनं आहेत असं जे दिलेलं होतं ते माहितीच चुकीची होती, दिशाभूल करणारी होती. ह्याच्यात काही वादच नाही असं. आणि कोण जरी त्या RTO कार्यालयात जात असतील तर त्यांनी जातात ते बघून घ्या तिथं रिक्षाबिक्षा किती पडल्यात चढत ते. असं म्हणजे कार्यालयात माहिती आहे ही त्यांना दडवून ठेवता येत नाही. जे रेकॉर्डला असते माहिती पकडलेल्या आहेत त्या गाड्या, त्याच्यात काय तेव्हा दोषी गाड्या आहेत त्या मग तिथं सडल्यात का काय झाल्यात त्याचा काय प्रश्नच येत नाही. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि वेळोवेळी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. आता पेपरलेस सेवा चालू झालेली आहे आणि आपली कामं जलद गतीनं आणि घरबसल्या करा. धन्यवाद.